नमस्कार. मजेत जगावं कसं मधील यशाचं तंत्र व मंत्र मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्टे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत नशीब सुधारता येतं. कुंडलीत वक्री असणाऱ्या ग्रहांची शांती केली की भाग्य फळफळतं. सत्यनारायणाची पूजा घातली की नशीब उचल घडतं. कुणीतरी आपल्या वाईटावर असतं, त्यावर उतारा म्हणून टाचण्या टोचून लिंबू फेकलं की नशीब क्लिअर होतं. नशीब रिपेअर करण्याचे हे मार्ग काही आपले नव्हेत. याखेरीज दैवदुरुस्तीचे काही मार्ग आहेत का ते आपण पाहूया. आपल्या हाती असलेला एक भरवशाचा मार्ग म्हणजे नशिबानं खरोखर प्रसन्न व्हावं इतकं मजबूत काम करणं, प्रयत्न करणं. द हार्डर वी वर्क द लकियर वी गेट. सकारात्मक वृत्तीवरही नशीब चटकन फिदा होत असतं. दुर्दम्य आशावाद आणि जीवनावर श्रद्धा असेल तर नशिबालाही प्रसन्न होणं खूपच सोपं आणि सोयीचं जातं. अंतर्मनाच्या अमर्याद शक्तीला साकडं घातलं तरी दैवाला आपल्या बाजूला वळवता येऊ शकतं. हे सर्व आहेच, पण आता याहूनही थोडं अधिक खोलात आपण जाऊन पाहूया. डायर या विख्यात तत्वचिंतकानं अखिल मानवजातीला संदेश दिला आहे, मॅनिफेस्ट युअर डेस्टिनी. दैव निराकार असतं, पण आपण त्याला आकार देऊ शकतो. आपल्या दैवाचे आपणच धनी असतो. संपूर्ण विश्वभर विस्तारलेली आणि अखंड वावरणारी ऊर्जा आपल्या आकांक्षाच्या पूर्ततेसाठी आपण वापरू शकतो. या ऊर्जेशी नातं जुळलं तर आपल्याला स्वर्ग बसतो. मात्र हे नातं जुळण्यासाठी तुमचं मन निर्विकार व शांत असावं लागतं. हा योगाचा मार्ग आहे. सर्वच जण काही योगमार्गाचा अवलंब करू शकत नाहीत, पण अशांसाठी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी एक सोपा मार्ग सुचवला आहे, प्रार्थनेचा. ते म्हणतात, प्रार्थनेमध्ये नव्या नव्या कल्पनांना जन्म देणाऱ्या सृजनशक्तीला चेतवण्याची शक्ती असते, असा माझा विश्वास आहे. यशस्वी जीवनासाठी जे जे संचित माणसाला गरजेचे आहे ते सर्व आपल्यामध्ये असते. नव्या नव्या कल्पना निद्रिस्त अवस्थेत कधीच आपल्या मनात असतात. त्या जाग्या होतात, मुक्त होतात. त्यांना कष्टाचे खतपाणी घालून आपण सत्यात उतरवतो, तेव्हा त्यातून यशाची निर्मिती होते. देवाने, आपल्या निर्माणकर्त्याने आपल्या मनामध्ये ज्या शक्ती गुप्त स्वरूपात साठवणी ठेवल्या आहेत त्यांना प्रार्थनेमुळे उत्तेजना मिळते आणि आपल्या दृश्य मनात त्याची जाणीव होते. माणूस प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतो की नाही त्याचा तोच जाणे, पण आपलं अंतर्मन नक्की ऐकत असते. त्यामुळे प्रार्थना हा सोप्या अर्थानं स्वयंसूचनेचाच एक मनस्वी प्रकार म्हणता येईल. स्वयंसूचनांच्या आधारे इच्छाशक्ती बळकट करता येते. इच्छाशक्तीच्या जोरावर नशिबालाही अनुकूल करून घेता येतं. स्वयंसूचनांचा सविस्तर विचार आपण पुढील भागांमध्ये पाहणारच आहोत. नशिबासाठी पर्यायी शब्द असंख्य आहेत. दैव, भाग्य, विधिलिखित, प्रारब्ध, प्राक्तन. प्रारब्ध याचा अर्थ पहिल्यांदा सुरू झालेला असा आहे, पाक आरब्ध इति प्रारब्ध. त्या दृष्टीनं आपला देह, आपलं मन हे आपलं प्रारब्ध म्हणता येतं. आपल्या जैविक आणि मानसिक अनुवंशिकतेमुळे आपला स्वभाव बनतो. आपले गुणदोष ठरतात, आपल्या आवडीनिवडी ठरतात. त्यामुळे स्वभाव हेच आपलं प्रारब्ध ठरतं. याचाच अर्थ होतो की स्वभाव बदलता आला तर आपल्याला आपलं प्रारब्धही बदलता येईल. स्वभाव पूर्णतः बदलणं शक्य नसलं तरी थोडा बहुत स्वभाव सुधारून आपण प्रारब्धही सुधारू शकतो. स्वभावाला औषध नसतं असं पूर्वी अगदी ठामपणे म्हटलं जात असेल. आताच्या मात्र स्वभावावर थोडं बहुत नियंत्रण ठेवणं अशक्य आहे असं मानलं जातं. स्वभावात काय बदल करावा म्हणजे नशीब सुधारता येईल, याची शक्यता वाढवता येईल. मॅक्स गुंथर यानं हे शोधण्यासाठी एक सोपा उपाय केला. यशस्वी माणसंही नशीबवान असतात आणि अपयशी माणसं कम नशिबी असतात असं मानलं तर एक प्रश्न असा विचारता येतो, नशीबवान माणसं कसं काय करतात जे कम नशिबी माणसं करत नाहीत. गुंथरला असं आढळलं की पहिलं म्हणजे नशीबवान माणसं सोशल म्हणजे दिलखुलास, मनमिळावं असतात. ते संभाषणात स्वतः पुढाकार घेतात. त्यांना सर्वांविषयी आस्था असते. त्यांचं वागणं, बोलणं स्वागतोत्सुक असतं. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. दुसरं, ते कुठलाही निर्णय घेताना पुरेसा विचार करतात. आवश्यक माहिती गोळा करतात, मात्र अंतिम निर्णय घेताना ते आपल्या आतल्या आवाजाचा ऐकतात. तिसरं म्हणजे ते धाडसी असले तरी उगाच कुठेही मुसंडी मारत नाहीत, बेदरकारपणे वागत नाहीत. मात्र थोडी बहुत जोखीम घ्यायला, चान्स घ्यायला ते कचरतही नाहीत. चौथं त्यांचं म्हणणं असं आहे, आपला एखादा निर्णय चुकला असं दिसलं तर ते चटकन मान्यही करतात. नुकसान होतंय असं दिसलं तर योग्य वेळी माघार घेऊन ते नुकसान कमीत कमी होईल असा प्रयत्नही करतात. प्रतिष्ठेचा प्रश्न करून नुकसान सोसत नाहीत.
पुढे ते म्हणतायत, भाबडे आशावादीही नसतात. आपल्यावर नशिबाची कायम मेहर नजर आहे अशा भ्रमात ते राहत नाहीत. काही प्रॉब्लेम, काही नुकसान व्हायचं असेल तर ते झाल्यापासून राहत नाही. त्यामुळे ते त्या दृष्टीने त्या तयारीतच असतात. नशीब ज्यांच्यावर फिदा असतं ते नशिबाला गृहीत धरत नाहीत, कारण त्यांना चांगलं ठाऊक असतं की दैव हे चंचल असतं. नशीबवान म्हणजेच यशस्वी व्यक्तींच्या अभ्यासातून गुंथरनं नशीब सुधारण्याचं हे तंत्र सुचवलं आहे. स्वतःचं नशीब सुधारायचं असेल तर मित्र, पहिली गोष्ट गुंथरच्या म्हणण्यानुसार मन मिळावू व्हा, आतला आवाज ऐका, चान्स घेण्याची तयारी ठेवा. नुकसान होतंयचं असं वाटलं असलं किंवा दिसलं तर ते मर्यादेत राहील असं पहा. असं नुकसान पचवण्याची तयारीही ठेवा. हे सर्व केलात तर तुम्ही नशीबवान अर्थात यशस्वी होऊ शकता. म्हणजेच आपल्याला आपलं नशीब सुधारता येतं. हेच आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायचं. तोपर्यंत धन्यवाद.